नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाशिवरात्रीपासून सरसकट आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो रक्कम. ती पण मित्रांनो शेतकऱ्यांना 22,500 रुपये सरसकट ही हेक्टरी मदत मित्रांनो मिळणार आहे. बळीराजासाठी मित्रांनो पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले. तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो राज्यात 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते. याचा फटका जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना बसला असून शासनाने जिल्ह्यातील बाधित मदतीसाठी जवळपास 12,55,000चा निधी वितरित करण्यासाठी मित्रांनो आता मंजुरीसुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर ही रक्कम शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर म्हणजे जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी 2022 व ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीमध्ये काही भागात अतिवृष्टी झाली होती. यात शेती पिकांचे नुकसान होण्यास सोबतच पाळीव जनावरांचेही मित्रांनो नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्याचा फटका बसला होता. घरांचीही पडझड झाली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी 2022 पशुधनाच्या नुकसानीसाठी मित्रांनो बघू शकता 10,74,000 तर घरांच्या नुकसानीसाठी म्हणजे घराचे नुकसान भरपाईसाठी 42,000चा असा एकूण 11,16,000चा निधीसुद्धा मंजूर झाला आहे. तसेच ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 ज्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेच मित्रांनो त्याच्या नुकसान भरपाईपोटी 23,000 रुपये तर जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी 1,16,000चा निधीसुद्धा आता मंजूर करण्यात आला मित्रांनो. आणि शासनाने हा निधी वाटपासाठी आता मंजुरीसुद्धा दिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा निधी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही लोकमतवरची ही बातमी मित्रांनो. नुकसानग्रस्तांना आता दिलासा मिळाला मित्र 12 लाखाची भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्यांच्या यामध्ये नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आता ही मदत मिळणार आहे मित्रांनो. जर का माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.